जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात भारतीय रेल्वे भरती NTPC 2024 संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव. आजचा प्रश्नसंच 8 यामधील पहिला प्रश्न आहे. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले? पर्याय आहेत: अ. पहिली घटनादुरुस्ती, ब. 24वी घटनादुरुस्ती, क. 42वी घटनादुरुस्ती, ड. 44वी घटनादुरुस्ती. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. 42वी घटनादुरुस्ती. या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट करण्यात आले. त्यासोबतच याच्यात अखंडता हा देखील शब्द समाविष्ट करण्यात आला. 1975 ते 77 या काळात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न दुसरा. जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय आहेत: अ. 22 मार्च, ब. 20 एप्रिल, क. 5 जून, ड. 16 सप्टेंबर. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. 22 मार्च या दिवशी जागतिक जल दिन साजरा केला जातो. याची सुरुवात संयुक्त राष्ट्रांनी केली होती. प्रश्न तिसरा. शून्य तास भारतीय संसदेच्या कोणत्या सभासत्रामध्ये वापरला जातो? पर्याय आहेत: अ. पहिल्या सत्रामध्ये, ब. दुसऱ्या सत्रामध्ये, क. 0 तासापूर्वी, ड. प्रश्नोत्तर सत्रानंतर. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. प्रश्नोत्तर सत्रानंतर. 1962 पासून संसदेत 0 तास सुरू करण्यात आला. संसदेतल्या प्रश्नोत्तराच्या तासानंतरची वेळ ही 0 तासाची वेळ ठरविण्यात आली. यामध्ये पूर्वसूचना न देता सार्वजनिक अतिमहत्त्वाच्या बाबी मांडता येतात. प्रश्न चौथा. खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी आहे? पर्याय आहेत: अ. यमुना, ब. घागरा, क. गोमती, ड. वरील सर्व. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. वरील सर्व नद्या या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. गंगा नदीला एकूण 10 उपनद्या आहेत. त्यापैकी यमुना, घागरा, गोमती, तमसा, सोन, रामगंगा, गंडक, कोरसी, महानंदा, पुनपुन. यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. प्रश्न पाचवा. भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? पर्याय आहेत: अ. इंदिरा गांधी, ब. सरोजिनी नायडू, क. प्रतिभा पाटील, ड. सुषमा स्वराज. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. प्रतिभाताई पाटील या भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. त्यांचे पूर्ण नाव प्रतिभा देवी सिंह पाटील. त्या भारताच्या 12व्या राष्ट्रपती होत्या व महिलांमधून पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. आत्तापर्यंत भारतात 2 महिला राष्ट्रपती झाल्या. 2007 साली प्रतिभाताई पाटील तर 2022 साली द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती तसेच पहिल्या आदिवासी व्यक्ती ज्या राष्ट्रपती बनल्या होत्या. प्रश्न 6वा. मेक इन इंडिया कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? पर्याय आहेत: अ. 2012, ब. 2014, क. 2016, ड. 2018. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. 2014 या साली मेक इन इंडिया योजना सुरू करण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी देशातील गुंतवणूक व उत्पादन वाढवण्यासाठी या योजनेची सुरुवात केली. या योजनेचा लोगो किंवा त्याला आपण प्रतीक म्हणू शकतो तो सिंह असा आहे. प्रश्न 7वा. लघु उद्योगांचा विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली भारतीय वित्तीय संस्था कोणती आहे? पर्याय आहेत: अ. SIDBI म्हणजे सिडबी, ब. सेबी, क. नाबार्ड, ड. RBI. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. सिडबी. याचा लॉंग फॉर्म स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. सिडबी ही एक वित्तीय संस्था आहे. याची स्थापना 2 एप्रिल 1990 साली करण्यात आली. त्याचे मुख्यालय लखनौ येथे आहे. प्रश्न 8वा. 1857च्या बंडाचं दुसरं नाव काय होतं? पर्याय आहेत: अ. प्लासीची लढाई, ब. शिपाई बंड, क. नीलतरंग, क. ड. स्वातंत्र्य संग्राम. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. शिपाई बंड. 1857च्या बंडाला शिपाई बंड देखील म्हटले जाते. शिपाई बंडाची सुरुवात 10 मे 1857 रोजी मेरठमधून झाली. भारतीय शिपायांना दिल्या गेलेल्या काडतुसांना गायी किंवा डुकराची चरबी लावली आहे असा समज होऊन भारतीय शिपायांमध्ये असंतोष निर्माण झाला व तेव्हापासूनच 1857च्या बंडाची सुरुवात झाली.
प्रश्न 9वा. भारतातील प्रथम राज्यसभा अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत अ. वल्लभभाई पटेल, ब. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, क. पंडित जवाहरलाल नेहरू, ड. राजेंद्र प्रसाद. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय राज्यसभेचे अध्यक्ष होते. राज्यसभेचे अध्यक्ष हे भारताचे उपराष्ट्रपती असतात आणि स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होते, त्यामुळेच ते राज्यसभेचे अध्यक्ष देखील होते. राज्यसभा हे स्थायी सभागृह असून याचा कार्यकाळ 6 वर्षे एवढा असतो. तर भारतीय लोकसभेचे अध्यक्ष हे गणेश मावळणकर होते. प्रश्न 10वा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहेत अ. दिल्ली, ब. कोलकाता, क. मुंबई, ड. चेन्नई. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. मुंबई हे रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय आहे. RBI शाखा सर्व राज्यांच्या राजधानीत आहेत. 6 मार्च 1934ला RBIचा कायदा संमत करण्यात आला. तर 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झाली आणि 1 जानेवारी 1949 पासून RBIचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. प्रश्न 11वा. खालीलपैकी कोणती व्यक्ती ग्रॅमी पुरस्कार जिंकली नाही? पर्याय आहेत अ. A.R. रहमान, ब. झाकीर हुसेन, क. पंडित रविशंकर, ड. अमिताभ बच्चन. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. अमिताभ बच्चन हे ग्रॅमी पुरस्कार जिंकले नाहीत. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा व प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. तर अमिताभ बच्चन हे अभिनेता होते, त्यामुळे त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला नव्हता. ग्रॅमी पुरस्काराची सुरुवात 1959 पासून करण्यात आली. पंडित रविशंकर हे ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय होते. तर फाल्गुनी शहा या ग्रॅमी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. प्रश्न 12वा. आइन्स्टाईन यांनी कशाचा शोध लावला? पर्याय आहेत अ. वायुमंडल, ब. सापेक्षता सिद्धांत, क. गुरुत्वाकर्षण, ड. आवर्त सारणी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. सापेक्षता सिद्धांत याचा शोध आइन्स्टाईन यांनी लावला. ते एक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1905 मध्ये या सापेक्षता सिद्धांत मांडला. तर 1921 मध्ये त्यांना याबद्दल भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळाले. प्रश्न 13वा. भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते? पर्याय आहेत अ. सरदार बलदेव सिंह, ब. जवाहरलाल नेहरू, क. वल्लभभाई पटेल, ड. राजेंद्र प्रसाद. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. सरदार बलदेव सिंह हे भारताचे पहिले संरक्षण मंत्री होते. 1947 साली सरदार बलदेव सिंह हे भारताचे संरक्षण मंत्री झाले. त्यांचे संपूर्ण नाव बलदेव सिंह चोक्कर. तर 1962 साली जेव्हा भारत व चीन यांचे युद्ध झाले, त्यावेळेस भारताचे संरक्षण मंत्री हे V.K. कृष्ण मेनन होते. तर 1965 साली जेव्हा भारत व पाकिस्तानमध्ये पहिले युद्ध झाले, तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री जगजीवन राम होते. तर 1999 साली भारत व पाकिस्तानचे दुसरे युद्ध झाले, त्यावेळेस भारताचे संरक्षण मंत्री फर्नांडिस होते. प्रश्न 14वा. भारतीय जनसंख्या 100 कोटी कधी झाली? पर्याय आहेत अ. 1991, ब. 1998, क. 2001, ड. 2011. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. 2001 साली भारताची लोकसंख्या 100 कोटी झाली. प्रश्न 15वा. भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? पर्याय आहेत अ. 6, ब. 7, क. 9, ड. 11. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीमध्ये भारतीय राज्यघटनेने नागरिकांना 10 मूलभूत कर्तव्ये दिली. तर 2002 साली 18व्या घटनादुरुस्तीमध्ये 1 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले. प्रश्न 16वा. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत अ. 1945, ब. 1947, क. 1948, ड. 1950. आणि या प्रश्नाचं उत्तर आपण मागील व्हिडिओमध्ये WHO बद्दल जी माहिती पाहिली होती त्यामध्ये दिलं आहे. जर तुम्हाला कोणाला आठवत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तेवढंच तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. प्रश्न 17वा. भारतात एकूण किती राज्ये आहेत? पर्याय आहेत अ. 27, ब. 28, क. 29, ड. 30. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. 28.
भारतात एकूण 28 राज्य. 2019मध्ये जम्मू काश्मीरवरील कलम 370 हटविल्यानंतर त्याचे विभाजन होऊन जम्मू काश्मीर व लडाख हे वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले. तेव्हापासूनच भारतात 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आहेत. प्रश्न 18वा. G20चे अध्यक्षपद 2023मध्ये कोणत्या देशाकडे होते? पर्याय आहेत अ. भारत, ब. ब्राझील, क. चीन, ड. जपान. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. भारत या देशाकडे G20चे अध्यक्षपद होते. G20 म्हणजेच ग्रुप ऑफ 20. G20चे एकूण 21 सदस्य आहेत. यामध्ये 19 देश व 2 प्रादेशिक संघटनांचा समावेश आहे. 2023मध्ये नवी दिल्ली येथे G20चे सभा भरविण्यात आली. प्रश्न 19वा. गोदानचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत अ. मुंशी प्रेमचंद, ब. महादेवी वर्मा, क. सुभद्रा कुमारी चौहान, ड. रघुवीर सहाय. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. मुंशी प्रेमचंद हे गोदानचे लेखक आहेत. गोदान ही एक हिंदी कादंबरी आहे. याची एक प्रत इंग्रजीमध्ये द गिफ्ट ऑफ काऊ म्हणून प्रकाशित आहे. मुंशी प्रेमचंद यांचे खरे नाव धनपतराय श्रीवास्तव असे आहे. तर कधीकधी परीक्षेमध्ये मुंशी प्रेमचंदऐवजी धनपतराय श्रीवास्तव हे देखील पर्यायामध्ये येऊ शकते. प्रश्न 20वा. कोणती नदी मध्य प्रदेशची जीवनरेखा म्हणून ओळखली जाते? पर्याय आहेत अ. गोदावरी, ब. नर्मदा, क. गंगा, ड. तापी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. नर्मदा नदी ही मध्य प्रदेशची जीवनरेखा म्हणून ओळखली जाते. ती मध्य प्रदेश व गुजरात राज्यामधून वाहते. म्हणून तिला मध्य प्रदेश तसेच गुजरातची देखील जीवनरेखा म्हणून ओळखली जाते. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तसेच चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा.